येत्या 15 तारखेला निवडून द्यायचंय ना. त्यांची निशाणी काय काय जोरदार चालवायचा. विरोधकांचा सुपडा साफ. डिपॉझिट गोल होणार का. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीमध्ये कामाला लागलेले आहेत. आता फक्त 4 दिवस आहेत, 3च दिवस आहेत. 15 तारखेपर्यंत 15 तारखेला मतदान होईपर्यंत आपण बिलकुल डोळ्यात तेल घालून काम करणार. मुंबई महापालिकेमध्ये बदल घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे, विकास घडवायचा आहे, कॉन्क्रीटचे रोड करायचे, एसटीपी करायचं, गार्डन पाहिजे, मैदान पाहिजे, हॉस्पिटल, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे का नाही वाढवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं क्लस्टर डेव्हलपमेंट पाहिजे. क्लस्टर डेव्हलपमेंटला जन्म आपण दिलाय. आणि क्लस्टर मध्ये एसआरए मध्ये खालच्या घराला घर मिळतं, वरच्याला नाही मिळत. या क्लस्टर मध्ये खालच्याला पण, वरच्याला पण, त्याच्या वरच्याला पण सगळ्यांना घर. प्रधानमंत्री काय म्हणतात, सबको घर दे दो, सर्वांसाठी घर, हाऊसिंग फॉर ऑल. आपण बाळासाहेबांनी म्हटलं होतं 40 लाख लोकांना मोफत घर द्या. त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी काय दिले का? दिले? गिरणी कामगारांना काय घरं दिली? आपल्या महायुतीने 12,000 घरं दिली. आणि आता 1,10,000 गिरणी कामगारांना घरं आपण देतोय. परवडणारी घरं, हाऊसिंगची नवीन पॉलिसी केली आहे. परवडणारी घरं या भागामध्ये दिली जातील. जे नोकरदार महिला आहेत त्यांना घरं दिली जातील. जी मुलं शिकतात स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील आपण निर्णय घेतला. गिरणी कामगारांना, डबेवाल्यांना घरं. हा मूळ गिरणी कामगार, हा डबेवाला मूळ मुंबईकर. आणि म्हणून तुमच्या या क्लस्टरला चालना देण्याचं काम करायचंय ना. हा क्लस्टर म्हणजे काय, किती घर आहेत? 9,000. आता यामध्ये सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतील. तुमच्या मुलांना खेळायला मैदान आहे काय? तिथं मैदान मिळणार. गार्डन आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, काय पार्किंग आहे. हवेमध्ये पार्किंग करायची. अरे बाबा, म्हणून आम्ही क्लस्टर आणलं. हे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे सुनियोजित विकास. आणि म्हणून मुंबईतल्या 20,000 घरांना ओशी देण्याचा निर्णय घेतला आम्ही. 20,000 बिल्डिंगला पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. हे धाडसी निर्णय घेतले पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय. नाला सोपारा, वसई विरार, बदलापूर, वांगणी, त्याला पुन्हा मुंबईत आणायचंय ना. आणि इथला मुंबईकर बाहेर जाता कामा नये म्हणून क्लस्टर योजना राबवायची आहे ना. मग तुम्हाला मी एकच, लाडकी बहीण आहे ना इकडे, सगळ्या लाडक्या बहिणी फुल आहे. आणि लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून सगळे लोक प्रयत्न करत होते. परंतु आम्ही ती बंद होऊ दिली नाही, ती सुरू केली. आता काँग्रेस, उबाटा सगळे म्हणतात की ह्या 2 महिन्याचे पैसे देऊ नका. डिसेंबर आणि जानेवारीचे तुमच्याकडे आले ना. आता काही ठिकाणी म्हणतात बंद करा. पण तुम्हाला मी सांगतो, ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्हाला एकच सांगतो, लाडकी बहीण योजना बंद करणाऱ्यांना तुम्ही वोट करणार? त्यांना बरोबर जोडा दाखवणार? त्यांना घरी बसवणार? मग तुम्हाला सगळ्या योजना, क्लस्टर पासून सगळ्या योजना या ठिकाणी देण्याचं काम महायुतीचं आहे.
आपली जबाबदारी आहे. कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय, तुमच्याकडे होत आहे, केला ना? किती वर्षानंतर पहिल्यांदा झाला ना. महायुतीमुळे मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करा, एकही रस्ता डांबराचा ठेवू नका. का? खड्ड्यातून लोकांना प्रवास करायचा आहे, पैसे असून. आणि म्हणून ते दोन्ही फेज मध्ये आपण करतोय. मुंबईला जागतिक दर्जाचं शहर करायचं आहे ना. मेट्रोच्या कामाला खो दिला होता, तो आपण स्टे काढून टाकला. सगळीकडे स्टे. सगळं हे काम बंद, ते काम बंद. पण ती सगळी कामं आपण सुरू केली आणि या ठिकाणी मुंबईच्या विकासाला चालना दिली. म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सायली सदानंद परब या लाडक्या बहिणीला विजयी करणार ना. सगळ्यांनी हात वर करून सांगा. 15 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून सायली परब विजयी करा. महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.